नमस्कार, युनिव्हर्सल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या विशेष संपादकीयमध्ये महाराष्ट्र देशाचा मानबिंदू। महाराष्ट्राची कीर्ती छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जगात पोहोचवली। महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य म्हणून संबोधले जाते। दिल्ली स्फोटानंतर राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला। राज्यातील गर्दीची ठिकाणे, बस स्थानक, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे, विमानतळ आदींच्या ठिकाणी विशेष सुरक्षा योजना करण्यात आली आहे। केवळ सुरक्षा योजना करून भागणार नाही। शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्व शासकीय कर्मचारी, सर्वसामान्य जनता यांनी संशयित हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे। राज्यात परराज्यातून येणारी वाहने, रेल्वे, विमानतळ आदीबाबत विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक असून राज्याच्या किनारपट्टीवर सुद्धा संवेदनशीलतेने सुरक्षेच्या दृष्टीने जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे। राज्यातील ग्रामस्तरापासून ते राज्य पातळीपर्यंत लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवत राज्यातील जनतेच्या सुरक्षेकरता योगदान देणे गरजेचे आहे। राज्याची सुरक्षा ही केवळ सरकार व सुरक्षा यंत्रणा यांची जबाबदारी नसून जनतेने उत्स्फूर्तपणे सर्वांच्या सुरक्षेसाठी जागरूकता बाळगणे सर्वांसाठी हितावह ठरेल। राज्यातील श्रद्धास्थाने व सार्वजनिक मालमत्ता ही जनतेचीच असल्याने त्याविषयी आंतरिक तळमळीने प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक कर्तव्य बजावले तर कोणतीही शक्ती राज्याच्या एकतेचा भंग करू शकणार नाही। प्रसारमाध्यमे जनतेत जागरूकता, स्थैर्य व उन्नतीसाठी योगदान देत आहेत, ही राज्याच्या व देशाच्या दृष्टीने गौरवास्पद बाब म्हणावी लागेल। कर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।